नमस्कार बाळांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 बघणार आहोत. ओके, तर चला त्यातला पहिला प्रश्न काय आहे ते आपण लगेचच बघूयात. पहिला प्रश्न आहे बघा, पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. म्हणजे हे MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, त्यांनी आपल्याला काय विचारला आहे ते आपण बघूयात. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता याच्यामध्ये आपल्याला सूत्र दिलेलं आहे, त्याच्यातलं कोणतं सूत्र बरोबर आहे? आता याच्यात पहिलं सूत्र जे आहे ते बघा काय आहे, sin θ बरोबर cos 90 - θ. ठीक आहे, आता हे तर उत्तर आपलं बरोबर आहे. मग बाकीचे उत्तर बाकीचे पर्याय आपल्याला बघायची गरज आहे का? तर नाही, कारण का पहिलं जे आहे तेच बरोबर आहे आणि त्याने कोणते सत्य आहे ते विचारलं आहे, त्याच्यामुळे खालचे पर्याय आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही आहे. पहिलं जे आहे तेच आपलं काय आहे, उत्तर आहे. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर आहे A. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरं बघा, sin 90 अंशची किंमत पुढीलपैकी कोणती? आता तो जो टेबल आहे बघा, सुरुवातीला मी त्याच्यावरची एक शॉर्ट्ससुद्धा बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर त्या शॉर्ट्समध्ये सगळ्या साइन कॉस टॅनच्या 0 डिग्रीपासून ते 90 डिग्रीपर्यंत सगळ्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या किमती ज्या आहेत ते तुम्हाला पाठ करायच्या आहेत. त्याच्यामध्ये sin 90 डिग्रीची जी जर तुम्ही किंमत बघितली तर ती आहे 1, म्हणजेच त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, म्हणजेच पर्याय D हे त्याचं उत्तर आहे. sin 90 डिग्रीची किंमत आहे 1. ठीक आहे, त्यानंतर तिसरं आहे बघा, तिसरं त्याने उदाहरण आपल्याला विचारलं आहे, 2 tan 45 अंश अधिक cos 45 अंश वजा sin 45 अंश बरोबर किती? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला tan 45 डिग्री, cos 45 डिग्री आणि sin 45 डिग्री याच्या आपल्याला किमती माहीत असणं आवश्यक आहे. आता असे जे एक्झाम्पल आहे ते सराव संच 8.2 मधला दुसरा प्रश्नामध्ये हे याच्याशी रिलेटेड सगळे प्रश्न आहेत. ओके, तर आता हे उदाहरण कसं सोडूया हे आपण आता बघूयात. तर बघा, 2 गुणिले tan 45 अंश, तर tan 45 अंश जर आपण टेबलवरून जर बघितले तर त्याची किंमत किती आहे बघा, तर 1 आहे. ठीक आहे, त्यानंतर अधिक, त्यानंतर बघा cos 45 अंश जर आपण टेबलवरून बघितलं तर त्याची किंमत ही 1/2 आहे आणि वजा sin 45 ची किंमत आहे बघा 1/2 आहे. ठीक आहे, आता हे जर आपण सॉल्व केलं तर बघा, 2 गुणिले 1 म्हणजे 2 अधिक 1/2 आणि वजा 1/2 है ना, अधिक 1/2 आणि वजा 1/2 कॅन्सल झाले, म्हणजेच राहिले किती बघा, फक्त 2 राहिलेले आहेत. म्हणजे आपलं याचं उत्तर किती आलेलं आहे बघा, तर 2 आलेलं आहे. तर पर्याय कुठे दिसते बघा 2, तर पर्याय C मध्ये त्याचं आपल्याला उत्तर दिसते, म्हणजेच पर्याय C 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, आता चौथं उदाहरण आहे बघा, cos 28 अंश छेद sin 62 अंश बरोबर किती? आता या टाईपचं उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, जे दोन्ही आपल्याला दिसत त्रिकोणमिती सूत्र दिसतात आपल्याला, त्याच्यातलं कोणतं तरी आपल्याला सेम करायचं आहे. एकतर cos करा किंवा sin करा. ठीक आहे, तर तुम्ही cos 28 डिग्री तसंच ठेवायचे, तर आपल्याला साईनचं कॉसमध्ये रूपांतर करावं लागेल. ठीक आहे, जर तुम्ही साइन तसंच ठेवलं तर आपल्याला कॉसचं साईनमध्ये रूपांतर करावं लागेल. आता आपण या ठिकाणी काय करूया, साइन जे 62 sin 62 अंश जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. ठीक आहे, समजा मी sin 62 अंश तसंच ठेवलं तर आपण काय करणार बघा, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, cos 28 आहे ना, सो cos 28 डिग्रीचं आपण कसं करायचं बघा. आता आपल्याला एक फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे बघा, sin θ बरोबर cos 90 - θ हा एक आपल्याला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला cos 28 दिसते ना, सो आता आपण काय करणार आहेत बघा, cos θ बरोबर sin 90 - θ. मग आता आपण काय करायचं आहे, या दोन्हीपैकी आपल्याला काय करायचं आहे बघा, हा फॉर्म्युला वापरायचा आहे, कारण की या ठिकाणी तर साइन आहे, साइन आहे बरोबर, आणि आपल्याला cos θ घेतलं तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजेच आपण आता काय करणार बघा, sin 62 अंश तर आहे तसंच लिहायचं आहे. आता cos 28चं मग आपण कसं करणार आहे बघा, तर आपण हा फॉर्म्युला वापरूया. cos θ म्हणजेच इथं आहे बघा cos 28 आहे, म्हणजेच आपण इथं काय करणार आहोत, cos 28 कसं लिहायचं, तर बघा sin 90 वजा 28 करायचं आहे. 90 मधून 28 गेले किती राहतात बघा, तर sin 62 डिग्री राहतात. ठीक आहे, म्हणजेच cos
28 डिग्रीची किंमत किती आली आपली, तर साइन 62 डिग्री आली. मग ही साइन 62 डिग्री जर आपण किंमत या ठिकाणी ठेवली तर बघा ही सेम आलेलं आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही सेम म्हणजे उत्तर किती आलं याचं, तर ते एकच आलं आहे ना. त्याच्यामुळे एक हे कुठं दिसते आपल्याला, पर्याय डी मध्ये दिसते. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे ते सोडवायचं होतं. ठीक आहे. ओके, तर आता त्यांनी आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारला आहे ते सुद्धा आपण बघूयात. दुसरा प्रश्न आहे काटकोन त्रिकोण TSU मध्ये, TSU आहे काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये TS जे दिसते बघा ते 5 आहे. कोण S आहे बघा हा 90 अंश आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला चिन्ह दिसते म्हणजे S हा 90 अंशाचा आहे आपल्याला दिसते. SU, S आणि U म्हणजे खालची बाजू दिसते आपल्याला, पाय आपण म्हणूया, ते आहे 12. तर साइन T, कॉस T, टॅन T काढा, तसेच साइन U, कॉस U आणि टॅन U काढा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही गुणोत्तर जे आहे ते काढायचे आहेत. तर बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण आहे. मग उत्तरामध्ये आपल्याला लिहावं लागेल काटकोन त्रिकोण TSU मध्ये. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसते बघा, हा तर एक काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्या ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या आहेत बघा, TS किती आहे बघा 5 आहे, SU आहे 12. ठीक आहे, म्हणजेच आपण हा एक काटकोन त्रिकोण आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये निश्चितच काय करू शकतो, तर पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो है ना. पायथागोरसचं प्रमेय त्यानुसार बघा आता TU हा का दिसतो आपल्याला, कर्ण दिसते. मग कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंचा वर्ग, हे काय असतं पायथागोरसचं सूत्र असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी कर्ण जो आहे तो TU आहे. त्याच्यामुळे आपण इथं सूत्र लिहूया पायथागोरसचं, TU चा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंचा वर्ग. पहिली बाजू आहे TS, सो TS चा वर्ग येईल, अधिक दुसरी बाजू आहे SU, SU चा वर्ग येईल. कारण आपल्याला याचं आहे कारण पायथागोरसचे प्रमेय. ओके, सो आता पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचे आपण काय करूया, किंमत भरूया. आपल्याला TU माहीत नाही आहे त्याच्यामुळे TU वर्ग आपण आहे तसंच ठेवूया. TS आहे 5, त्याच्यामुळे या ठिकाणी 5चा वर्ग येईल, अधिक SU किती आहे बघा 12 आहे, त्याच्यामुळे 12चा वर्ग येईल. 5चा वर्ग किती असतो बघा 25 असतो आणि 12चा वर्ग असतो हा 144 असतो. ओके, सो या ठिकाणी पुढे कंटिन्यू करते. TU वर्ग बरोबर आता 144 आणि 25 किती होतात बघा, तर ते होतात 169 म्हणजे 169 होतात. आणि आपण जर दोन्ही बाजूंची जर वर्गमुळे घेतली तर TU वर्गचं TU हे वर्गमूळ निघतं आणि 169चं वर्गमूळ किती आहे बघा, तर ते 13 आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला तिसरी बाजू जी आहे म्हणजेच कर्ण म्हणूया आपण थोडक्यात, तो किती मिळालेला आहे, तर तो 13 मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला ती त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता याच्यावरून आपण ह्या सगळ्यांची किंमत काढू शकतो. पहिला आपण घेऊया तर साइन Tचं आपण सूत्र काढूया. तर बघा अशा पद्धतीने साइन Tचं सूत्र आहे. आता Tचा आताच विचार करू नका, आपण साइनचा विचार करूया. साइनचं काय असतं बघा सूत्र, तर साइनचा फॉर्म्युला असा असतो की समोरील बाजू कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. आता इथं कोण कोणता आहे, तर कोण आहे T, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, कोण Tच्या समोरील बाजू किंवा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण आहे. ओके, आता जर तुम्ही आकृतीमध्ये बघितलं तर या पद्धतीने बघा कोण हा T आहे, तर कोण Tच्या समोरील बाजू आहे SU, ती किती आहे बघा 12 आहे, आणि भागिले कर्ण आहे TU, त्याच्यामुळे 12 भागिले 13 त्याच्या पुढे येणार. ठीक आहे, समोरील बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, मग त्याच्यामुळे साइन Tची किंमत कशी येईल बघा. आता Tची समोरील बाजू जी आहे आपण आताच बघितलेली आहे ती आहे SU लिहूया आपण, छेद कर्ण जो आहे तो कर्ण किती आहे बघा, तर तो आहे TU. SU किती आहे बघा 12 आणि कर्ण आहे 13. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला साइन Tची किंमत मिळालेली आहे. ठीक आहे, साइन T आपल्याला किती मिळाला, 12/13 मिळालेला आहे. ठीक आहे, आता आपण कोणती किंमत काढूया, तर कॉस Tची काढूया. आता कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे की कोणालगीची बाजू भागिले कर्ण. आता या ठिकाणी कोण आहे T, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण लिहिणार आहे कोण Tच्या लगतची बाजू भागिले कर्ण. आता बघा या ठिकाणी साइनवरूनच आपण आता घेऊया. आता कॉस T अगोदर लिहूया, कॉस T बरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा कर्ण जो आहे तो आपण आहे तसंच लिहूया, कर्ण आहे बघा TU. ओके, आता लगतची बाजू, आता ही तर समोरची बाजू म्हणजे म्हटल्यावरती लगतची बाजू कोणती असणार, तर लगतची बाजू ही असणार ती आहे TS. ठीक आहे, सो या ठिकाणी वरती काय येईल बघा, तर येईल
TS. ठीक आहे. सो TS किती आहे बघा, तर TS आकृतीवरून बघितलं तर ती आहे 5 आणि TU आहे बघा वरतीच तो आहे 13. म्हणजे cos t ची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे, 5/13 मिळालेली आहे. ओके. सो आपण तिसरं बघूया. आता गुणोत्तर आहे tan t. आता टॅनची जी किंमत आहे ती आपण याच्यावरून सुद्धा काढू शकतो आहे ना. मी पाठीमागं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे कोण टीच्या समोरील बाजू भागिले कोण टीच्या लगतची बाजू, त्याचंच टॅनचं सूत्र तयार होतं. त्याच्यामुळे आपण लिहूया tan t बरोबर कोण टीच्या समोरील बाजू भागिले कोण टीच्या लगतची बाजू. वरच्याच आपण आता किंमत लिहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आकृती बघायची गरज नाही. कोण टीच्या समोरची बाजू किती कोणती आहे बघा, तर ती आहे SU आहे. ओके. आणि लगतची बाजू कोणती आहे बघा, तर ती आहे TS. मग SU ची किंमत किती आहे, SU ची किंमत आहे 12 आणि TS ची किंमत आहे 5. ओके. म्हणजे याच्यावरून tan t ची किंमत आपली आलेली आहे 12/5. ओके. ओके. मग आता आपण sin U ची व्हॅल्यू काढूया. आता साईनचा फॉर्म्युला काय आहे, तर साईनचा फॉर्म्युला काय असतो आपण वरतीच बघितलेला आहे. काय आहे बघा फॉर्म्युला, तर च्या समोरील बाजू म्हणजे कोणाच्या समोरील बाजू या ठिकाणी आहे बघा, कोणाच्या समोरील बाजू भागिले कर्ण. आता या ठिकाणी कोणता कोण आहे बघा, तर तो आहे कोण U. मग त्याच्यामुळे आपण त्याचा सूत्र म्हणूया किंवा फॉर्म्युला म्हणूया. कसं लिहिणार आहोत, तर कोण U च्या समोरील बाजू भागिले कर्ण. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये किंवा आकृतीमध्ये बघू शकता तुम्ही कोण U कुठं आहे बघा. तर या ठिकाणी बघा हा कोण U आहे, तर कोण U च्या समोरची बाजू कोणती आहे, तर ती आहे TS आणि भागिले TU हा कर्ण. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपण इथं लिहू शकतो की कोण U च्या समोरील बाजू आहे, तर ती आहे TS. ठीक आहे. कर्ण कोणता आहे आपण आताच बघितलेला आहे, तर तो आहे TU. आता TS ची किंमत किती आहे बघा, 5 आहे आणि TU ची किंमत आहे 13 आहे ना. सो अशा पद्धतीने sin U ची आपण किंमत काढलेली आहे. त्याच पद्धतीने आता आपण cos U ची सुद्धा काढूया. cos U, कॉसचं सूत्र काय आहे, तर कोणाच्या लगतची बाजू भागिले कर्ण. आता या ठिकाणी कोण कोणता आहे, तर तो U आहे. त्याच्यामुळे कोण U च्या लगतची बाजू भागिले कर्ण. आता या ठिकाणी कर्ण जो आहे तो आपण आहे तसंच लिहिणार आहे. कर्ण आहे बघा TU आहे. ठीक आहे. आता आपण कोण U ची लगतची बाजू बघूया. कोण U ची बघा लगतची बाजू. आता U या ठिकाणी आहे, हा तर आहे कर्ण, लगतची बाजू ही आहे फक्त म्हणजेच SU. तर SU ही काय झाली, लगतची बाजू झाली. TU कर्ण आणि लगतची बाजू आहे ही SU आहे किंवा आपण US असं सुद्धा म्हणू शकतो, US. आता जर US किती आहे बघा, तर तो आकृतीवरून US हा 12 आहे आणि कर्ण हा वरती सुद्धा आपल्याला दिसतो, तर तो आहे 13. म्हणजेच cos U ची सुद्धा आपल्याला किंमत मिळाली आहे, ती आहे 12/13. ओके. आता शेवटचं आपण बघूया, तर tan U. आता टॅनचा फॉर्म्युला म्हणा किंवा सूत्र म्हणा काय असतंय, तर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. म्हणजेच आपण साइन आणि कॉस वरून सुद्धा त्याचा फॉर्म्युला काढू शकतो. साइनचा वरचा छेद घ्यायचा आहे आणि कॉसचा सुद्धा वरचा छेद घ्यायचा आहे, अंश घ्यायचा आहे. दोन्हींचेही अंश आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या दोन्हींचा मिळून आपला टॅनचा जो फॉर्म्युला आहे तो तयार होतो. म्हणजेच आता या ठिकाणी कोण U आहे, त्याच्यामुळे कोण U च्या समोरील बाजू म्हणजेच आपल्याला या ठिकाणी साइनचं अंशस्थान घ्यायचं आहे आणि छेद कोण U च्या लगतची बाजू. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कॉसची अंशस्थानचं जे काही आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे कॉसची अंशस्थानचं जे काही लिहिलेलं आहे किंवा फॉर्म्युला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. या दोन्हींचा मिळून आपला टॅन हा फॉर्म्युला तयार होतो. आता कोण U ची समोरची बाजू आणि कोण U च्या लगतची बाजू आपल्याला आकृतीवरून बघायची गरज आहे का, तर या ठिकाणी फक्त तुम्ही चेक करायचं. लगतची बाजू काय आहे, समोरची बाजू आहे TS. ओके. आणि लगतची बाजू आहे US. तो अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. समोरची बाजू TS आणि लगतची बाजू आहे US. ओके. त्यांच्या किमतीसुद्धा आपण लिहू शकतो. त्याची 5 आहे आणि याची किती आहे 12. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण टॅन U सुद्धा काढलेला आहे. ओके. सो आपलं बघू शकता तुम्ही, आपल्याला अशा पद्धतीने बघा सगळ्यांचे आपण डायग्राम व्यवस्थितपणे, डायग्राम म्हणण्यापेक्षा सगळ्या सूत्रांच्या किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. ओके. आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा तिसरा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोण XYZ. आता हा त्रिकोण आपल्याला XYZ हा दिसतो, तो एक काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये कोण X जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कोण X दिसतोय, तो 90 डिग्री या चिन्हाने आपल्याला दाखवलेला आहे, तो आहे 90 अंश.
एक्स झेड ही बाजू दिसते आपल्याला, ती आहे 8 सेंटीमीटर. वाय झेड जे आहे बघा, म्हणजे हा कर्ण आहे तो आहे 17 सेंटीमीटर. तर साइन वाय, कॉस वाय, टॅन वाय, साइन झेड, कॉस झेड आणि टॅन झेड काढा. तर ह्या आकृतीनुसार आपल्याला या सगळ्यांच्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. आता हा एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतोय म्हणल्यावरती निश्चितच आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, तर पायथागोरसचं प्रमेय अगोदर आपल्याला वापरावं लागेल. ओके. आता या ठिकाणी त्यांनी काटकोन त्रिकोण कोणता दिला आहे ते आता आपण लिहूया. काटकोन त्रिकोण XYZ मध्ये. ठीक आहे. त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा दिलेलं आहे की XYZ हा एक काटकोन त्रिकोण आहे. त्यांनी ज्या काही बाजू दिलेल्या आहेत त्याची आपण लिहूया, त्यांची मापे लिहूया. XZ आहे तो 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर YZ हा कर्ण आहे तो किती दिलेला आहे बघा, त्यांनी 17 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणजे या त्रिकोणातल्या आपल्याला 2 बाजू काढलेल्या आहेत. आपण तिसरी बाजू कशावरून काढणार आहे, तर ते पायथागोरसच्या प्रमेयावरून आपण काढूया. मग आता या त्रिकोणामध्ये कर्ण आहे बघा, हा ZY कर्ण आहे आणि 2 बाजूंच्या वर्ग म्हणजेच आपल्याला पायथागोरसचं प्रमेय मिळतं. म्हणजेच ZYचा वर्ग बरोबर पहिली बाजू आहे XZचा वर्ग अधिक दुसरी बाजू आहे XY आणि XYचा वर्ग. तर हा झाला पायथागोरसचा प्रमेय. तुम्ही या ठिकाणी कारण सुद्धा लिहू शकता, कारण पायथागोरसचे प्रमेय. ओके. आता हे पायथागोरसचं प्रमेय आपण लिहिलं. तर ज्या ज्या किमती आपल्याला माहीत आहे ते आपण आता लिहूया. आता ZY हा जो कर्ण आहे, कर्ण त्यांनी आपल्याला दिलेला आहे बघा 17, तो आपण इथे या ठिकाणी लिहूया. 17चा वर्ग बरोबर XZ आपल्याला त्यांनी दिलेला आहे की ते आहे बघा 8 आहे, 8चा वर्ग. XY आपल्याला माहीत नाही आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता XY आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण XY वर्ग आहे तसंच ठेवूया. आता 17चा वर्ग हा किती असतो, तर तो असतो 289 असतो. 8चा वर्ग हा असतो 64 अधिक XY वर्ग आपण आहे तसंच ठेवणार आहोत. ओके. आता आपल्याला XY वर्गाची किंमत काढायची आहे, मग ते आपण या साईडला घेऊया. XY वर्ग बरोबर, आता तुम्ही बघू शकता 289 आहेत ते आपण आहे तसेच ठेवूया. 289 आणि 64 जे आहे तिथे अधिक आहेत, या साईडला गेल्यावर तिथे काय होणार, त्याचे चिन्ह बदलणार, म्हणजेच ते वजा 64 होतील. ठीक आहे. पुन्हा एकदा XY वर्ग आहे तसंच लिहूया आपण. आता 289 मधून 64 गेले तर किती राहतात बघा, तर 225 राहतात. ठीक आहे. आता आपण काय करूया, दोन्ही हे बाजूंचे वर्गमूळ घेऊया. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता कंसामध्ये दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. ठीक आहे. आता आपण वर्गमूळ घेऊया. आता XY वर्गचं वर्गमूळ काय असणार आहे, तर ते XY आहे आणि 225 वर्गमूळ किती असते, तर ते असते 15. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला XY मिळालेला आहे किती आहे बघा, तर तो आहे 15. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आता या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत. XY किती आपल्याला मिळालेला आहे, तर तो 15 मिळालेला आहे. म्हणजेच आता या सगळ्यांची किमती जी आहे ते आपण आरामात काढू शकतो. पहिल्यांदा कोणतं दिलं आहे बघा त्यांनी, तर साइन वाय दिलेलं आहे. ठीक आहे. साइन वाय, साइनचा फॉर्म्युला म्हणा किंवा सूत्र काय असते, तर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. आता या ठिकाणी कोण आहे वाय, त्याच्यामुळे इथं येईल कोण वायच्या समोरील बाजू भागिले कर्ण. बरोबर. आता कोण वाय या ठिकाणी हा आहे, त्याची समोरची बाजू आहे XZ. ठीक आहे. आणि कर्ण जो आहे तो ZY आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय लिहू शकतो, वायची समोरील बाजू कोणती आहे बघा, तर ती आहे XZ. आपण आताच बघितलं XZ आणि कर्ण जो आहे तो आहे YZ. ठीक आहे. सो XZची किंमत किती आहे, तर ती 8 आहे आणि YZची किंमत आहे ती आहे 17. म्हणजेच आपल्याला साइन वाय मिळालेला आहे किती आहे, तर तो आहे 8/17 ही ते साइन वायची किंमत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे बघा, कॉस वाय सांगितलेलं आहे. कॉस वाय बरोबर, तर कॉसचा जो फॉर्म्युला आहे ते आहे कोणाच्या लगतची बाजू भागिले कर्ण. या ठिकाणी कोण वाय आहे, त्याच्यामुळे कोण वायच्या लगतची बाजू भागिले कर्ण. आता कोण वायची लगतची बाजू कोणती आहे ते आता आपण बघूया. कोण वाय या ठिकाणी त्याची लगतची बाजू म्हणजे ही XY असणार आहे. हा तर कर्ण आहे, त्याच्यामुळे लगतची बाजू ही असणार आहे. लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजेच XY भागिले ZY हे त्याचं गुणोत्तर आलं. म्हणजेच इथं आपण कंटिन्यू करूया. कॉस वाय बरोबर लगतची बाजू कोण वायच्या कोणती आहे, तर ती आहे XY किंवा YX असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि कर्ण जो आहे तो YZ आहे. म्हणजेच याची किंमत किती आहे बघा, XYची आहे तर ती 15 आहे आणि YZ तो कर्ण आहे त्याची आहे 17. म्हणजेच कॉस वायची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे बघा, तर 15ची 17 मिळालेली आहे.
याच्यावरूनच आपण टॅन वाय सुद्धा काढू शकतो. टॅन वायचं कसं काढणार आहे, साइन वायचा आपल्याला अंश घ्यायचा आहे छेद कॉस वायचा आपल्याला अंश घ्यायचा आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी कोण आहे वाय, म्हणजेच कोण वायच्या समोरील बाजू भागिले कोण वायच्या लगतची बाजू. लगतची बाजू. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, आपल्याला आकृतीची सुद्धा गरज नाही आहे. समोरची बाजू म्हणजे काय आहे बघा, तर एक्स झेड आहे, एक्स झेड छेद लगतची बाजू आहे वाय एक्स आहे किंवा एक्स वाय असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो आता एक त्याची किंमत किती आहे बघा, समोरची बाजू 8 आहे आणि तर या ठिकाणी 15 आहे, म्हणजेच 8/15. म्हणजेच आपल्याला टॅन वायची किंमत किती मिळालेली आहे बघा, तर 8/15 मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे 3 गुणोत्तर झाले. तर राहिलेले 3 गुणोत्तर कोणते कोणते आहेत बघा, ते सुद्धा आपण बघूयात. आता साइन वाय कॉस वाय टॅन वाय झाला, तर आपण साइन झेड बघूया. साइन झेड, साइनचा फॉर्म्युला कोणाल समोरची बाजू भागिले कर्ण. या ठिकाणी कोण झेड आहे, कोण झेडच्या समोरील बाजू भागिले कर्ण. ओके. सो हा झाला साइन झेडचा फॉर्म्युला. आता कोण झेड जर तुम्ही आकृतीमध्ये बघितलं तर कोण झेड हा आहे, त्याची समोरची बाजू कोणती आहे बघा, तर ती एक्स वाय किंवा वाय एक्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि छेद कर्ण म्हणजे हा झेड वाय हा कर्ण झाला. त्याच्यामुळे वाय एक्स भागिले वाय झेड. ठीक आहे. सो वाय एक्सची किंमत किती आहे बघा, त्या ह्याच्यावरून जर आपण बघितलं तर ती 15 आहे आणि कर्णाची किंमत आहे 17. ठीक आहे. म्हणजेच साइन झेड आपल्याला किती मिळालेला आहे, तर तो 15/17 मिळालेला आहे. याच्यावरून आपण कॉस झेड सुद्धा काढू शकतो. कॉसचा फॉर्म्युला कोणासमोर लगतची बाजू भागिले कर्ण. कोण झेडच्या लगतची बाजू भागिले कर्ण. या ठिकाणी राहिलं, या ठिकाणी लिहायचं माझं भागिले कर्ण. ओके. सो कोण झेड जर आपण बघितलं, या ठिकाणी हा कोण झेड आहे, लगतची बाजू ही एक्स झेड असणार आहे. ठीक आहे. आणि हा कर्ण. सो कॉस झेड म्हणजेच हा कर्ण आहे बघा, कॉस झेड बरोबर लगतची बाजू असणार आहे एक्स झेड आणि कर्ण हा वरचा आहे तोच म्हणजेच वाय झेड. किती आली किंमत, एक्स झेड किती आहे बघा, तर 8 आहे आणि कर्ण आहे 17. म्हणजेच कॉस झेड हा किती आपल्याला मिळालेला आहे बघा, तर 8/17 मिळालेला आहे. त्यानंतर शेवटचं आपण बघूया, तर टॅन झेड. टॅनचा फॉर्म्युला आपण या दोन्ही गुणोत्तरावरून काढू शकतो. म्हणजेच कोण झेडच्या समोरील बाजू भागिले कोण झेडच्या लगतची बाजू किंवा कोण झेडची लगतची बाजू असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. याच्यावरूनच आपण त्याची किंमत सुद्धा लिहू शकतो. कोण झेडची समोरील बाजू कोण आहे, तर ती वाय एक्स आहे आणि लगतची बाजू आहे एक्स झेड आहे. ठीक आहे. सो याची जर किंमत आपण बघितली तर ती आहे वाय एक्सची किंवा एक्स वायची 15 आहे आणि एक्स झेडची 8 आहे. सो याच्यावरून आपल्याला टॅन झेडची किंमत ही मिळालेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा आपला हा तिसरा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर बघा चौथा प्रश्न त्याने आपल्याला काय विचारला आहे, काटकोन त्रिकोण LMN मध्ये हा काटकोन त्रिकोण LMN आहे. कोण एन हा जो आहे तो त्यांनी थिटा दिलेला आहे. ठीक आहे. कोण एन बरोबर थिटा. कोण एम हा जो आहे बघा 90 डिग्रीचं चिन्ह आपल्याला दिसते. एम बरोबर 90 डिग्री 90 अंश. कॉस थिटा बरोबर कॉस थिटा आपल्याला दिलेला आहे तो आहे बघा 24/25 आहे. तर साइन थिटा आणि टॅन थिटा ही गुणोत्तरे काढा. तसेच साइन वर्ग थिटा व कॉस वर्ग थिटा यांची किंमत काढा. ओके. म्हणजे आपल्याला 4 गुणोत्तरे या ठिकाणी काढायचे आहेत. साइन थिटा, टॅन थिटा आणि साइन वर्ग थिटा व कॉस वर्ग थिटा याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची आहे. ओके. तर बघा ही अशा पद्धतीची आपल्याला डायग्राम त्यांनी दिलेली आहे. सुरुवातीला त्यांनी जी आपल्याला किंमत दिलेली आहे ती लिहूया. कॉस थिटा त्यांनी आपल्याला दिलेला आहे बघा. कॉस थिटा किती आहे, तर ती आहे 24/25 आहे है ना. आता कॉस थिटा आहे 24/25. आता या ठिकाणी बघा कॉसचा जो फॉर्म्युला असतो किंवा सूत्र असतं ते काय असतं, तर कोणा लगतची बाजू भागिले कर्ण.
आता या त्रिकोणाच्या बाबतीत जर आपण बघितलं, हा थिटा आहे म्हणजे हा त्यांनी कॉस थिटा दिलेला आहे, त्यांनी किंमत दिलेली आहे 24/25. आता कॉस थिटा फॉर्म्युला असतो कोणालगतची बाजू. आता याच्यामध्ये या थिटाचा जर विचार केला किंवा आपण एनचा विचार करूया, तर याची लगतची बाजू कोणती असणार आहे, तर ते एम एन असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण लिहू शकतो एम एन छेद आणि कर्ण छेद कर्ण, कोणालगतची बाजू भागिले कर्ण. कर्ण आहे बघा हा एल एन आहे. ठीक आहे, सो एल एन आणि बरोबर 24/25. ठीक आहे, कळलं तुम्हाला मी हे आकृतीवरून कसं लिहिलं, एम एन आणि एल एन कसं आलं ते कळलं का? कारण का कॉसची जी सूत्र आहे ते असतं कोणालगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्यामुळे कॉस थिटाची किंमत मी एम एन छेद एल एन ही लिहिलेली आहे. ठीक आहे, सो एम एन छेद एल एन हा 24/25 आहे. आता आपण काय करणार आहोत बघा, आता याच्यामध्ये आपण काय करूया, आता हे गुणोत्तर आहे त्याच्यामुळे आपल्याला एक त्याचे समानपट मानणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता बघा, एम एनची जर व्हॅल्यू किती आहे बघा, एम एनची किंमत ही 24 आहे, तर त्याला आपण 24K असं म्हणूया. आणि एल एनसाठी काय करूया, एल एनची किंमत आहे बघा 25, त्याला आपण 25K असं मानणार आहोत. कारण का ते गुणोत्तर आहे आणि गुणोत्तर असले की आपण समानपट मानतो आणि या ठिकाणी आपण के हे समानपट मानलेली आहे. आता काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये आपण आता बघूयात. काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये ओके. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण आरामात, आता हा काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यावरती आपण याच्यामध्ये आरामात काय करू शकतो, तर पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. एल एन हा कर्ण आहे म्हणजेच एल एनचा वर्ग बरोबर बाकी दोन बाजूंचा वर्ग. बाकी दोन बाजू कोणत्या आहेत बघा, एल एमचा वर्ग अधिक एम एनचा वर्ग. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण लिहू शकतो काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून. सो आपण आता आकृतीमध्ये बघितलेला आहे त्यानुसार आपण इथं तो फॉर्म्युला लिहूया. आकृतीवरून जो कर्ण आहे तो आहे एल एन आहे म्हणजेच एल एनचा वर्ग बरोबर पहिली बाजू आहे एल एमचा वर्ग अधिक दुसरी बाजू आहे एम एन म्हणजेच एम एनचा वर्ग. ठीक आहे, आता एल एन जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एल एन हा त्याला आपण 25K असं मानलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याचं आपण लिहूया, एल एनच्या ठिकाणी 25K लिहिलं, त्याचा वर्ग लिहायचा आहे. आणि इथं बघा एल एम आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण आहे तसंच ठेवूया. एल एमचा वर्ग अधिक एम एन आहे बघा, या ठिकाणी एम आहे 24K म्हणजेच 24K कंसाचा वर्ग करूया. ओके, आता 25चा वर्ग हा किती असतो, तर तो असतो 625 आणि केचा वर्ग हा काय होईल, तर तो K वर्ग होईल. ठीक आहे, एल एम वर्ग आहे तसंच राहील प्लस 24चा जर वर्ग केला तर 24चा वर्ग हा किती असतो बघा, तर तो असतो 576 असतो. केचा वर्ग हा K वर्ग होईल. ठीक आहे, आता आपल्याला एल एमची किंमत काढायची आहे त्याच्यामुळे आपण हे करूया. आता 625 जे आहे ना ते आपण अगोदर आहे तसंच ठेवूया, 625K वर्ग. आता बघा 576 हे अधिक आहेत, या साईडला गेले की ते काय होतील, वजा होतील. त्याच्यामुळे वजा 576K वर्ग बरोबर आता या साईडला फक्त एल एम वर्गच राहिलं. आता 625 मधून 576 गेले किती राहतात बघा, तर ते राहतात 49 राहतात म्हणजेच 49K वर्ग आहे तसंच राहील. ठीक आहे, बरोबर एल एमचा वर्ग. आता आपण काय करूया, तर दोन्ही बाजूंची आपण आता वर्गमुळे काढूया. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून. वर्गमुळे घेऊन आता 49 वर्गमूळ हे किती असतं बघा, तर ते 7 असतं. K वर्गचं असणार आहे K, त्याच्यामुळे इथे लिहूया 7K बरोबर एल एम वर्गचं वर्गमूळ असणार आहे एल एम. म्हणजेच एल एमची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा, तर ती 7K मिळालेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता बघा एल एम हा किती आपल्याला मिळाला आहे, तर तो 7K मिळालेला आहे. ठीक आहे, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, सो आता याच्यावरून आपल्याला त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला कळाल्या आहेत. एल एम आपण आताच कळला तो आहे 7K. एल एन आपण बघा किती मांडलेला आहे, एल एन जो आहे तो आपल्याला आपण 25K मांडलेला आहे ना आहे, आणि एम एन जो आहे तो किती आहे बघा, तर तो 24K आहे. ठीक आहे, 24K आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला त्याची किमती मिळालेल्या आहेत. आता आपण आरामात त्या सगळ्या गुणोत्तर जे दिलेले आहेत त्याची आपण किंमत काढू शकतो. सुरुवातीला आपण इथं लिहू शकतो आता काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये त्या ज्या काही बाजूंची जी माप आहे ती आपण आता इथे लिहूया. एल एम जो आहे तो किती आहे बघा, आपण आताच काढलेला तो आहे 7K. त्यानंतर बघा कोणती बाजू आहे, एम एन आहे. एम एन किती आहे बघा, तर 24K आहे. आणि
ln आहे किती आहे बघा, तर तो आहे 25k आहे. ओके. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, तिन्ही माप आहेत म्हणल्यावरती आपण आता सुरुवातीला त्यांनी आपल्याला साइन थिटा विचारलेला आहे ते आपण काढणार आहोत. साइन थिटा बरोबर, तर या ठिकाणी बघा हा थिटा आहे. तर साइन थिटा म्हणजे बघा कोणासमोरील बाजू या ठिकाणी कोणते बघा, आता ही lm आहे आणि कर्ण हा ln आहे. ओके. सो इथं लिहू थिटा आहे म्हटल्यावर इथं आपण लिहू शकतो कोन थिटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण. आता कोन थिटाची समोरची बाजू मी तुम्हाला आत्ताच दाखवलेली आहे, ती आहे lm. ओके. सो lm छेद कर्ण जो आहे तो कोणता आहे, तर तो ln आहे, आत्ताच तुम्हाला दाखवलं. सो lm किती आहे बघा, lm आता जर बघितलं तर ती आहे 7k आहे, पण लिहिलेला आहे, आणि कर्ण जो आहे तो आहे बघा 25k आहे. ठीक आहे. आता हा k आणि हा k कॅन्सल झाला, त्याच्यामुळे इथं फक्त 7/25 राहिलेलं आहे. म्हणजे साइन थिटाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, 7/25 मिळालेलं आहे. ठीक आहे. आपण याच्यावरूनच आता टॅन थिटा सुद्धा काढू शकतो. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर कोन थिटाच्या समोरील बाजू भागिले कोन थिटाच्या लगतची बाजू. ओके. सो आता या ठिकाणी बघा थिटा आहे हा, तर त्याची लगतची बाजू कोणती असणार, तर ते mn असणार आहे. mn छेद कर्ण आहे तो ln आहे. त्याच्यामुळे इथे लिहू शकता लगतची बाजू आहे lm आणि कर्ण आहे, कर्ण कोणता आहे बघा, तर तो आहे mn आहे. सॉरी, कर्ण नाही, लगतची बाजू आपण बघू शकतो, लगतची बाजू ती mn आहे. ओके. सॉरी, लगतची बाजू आहे छेद. सो lm किती आहे बघा, आकृतीवरून जर बघितलं तर तो 7k म्हणजे 7k आहे, आणि mn आहे तो 24k. k कॅन्सल होणार आणि राहणार फक्त 7/24. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला टॅन थिटाची किंमत मिळालेली आहे, ती आहे 7/25. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्याने दुसरं सुद्धा गुणोत्तर विचारलेलं आहे, साइन वर्ग थिटा विचारलेला आहे. साइन वर्ग थिटा विचारलेला. आता साइन थिटाची किंमत आपल्याकडे आहे किती आहे बघा, 7/25 आहे. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो आता साइन वर्ग थिटा म्हणजेच 7/25चा आता वर्ग लिहूया आपण. ठीक आहे. म्हणजेच आता याच्यावरून साइन वर्ग थिटाची किंमत किती आली बघा, 7चा वर्ग किती असतो, तर तो 49 असतो, आणि 25चा वर्ग किती असतो, तर तो असतो 625. अशा पद्धतीने बघा आपण साइन वर्ग थिटाची सुद्धा किंमत काढलेली आहे. फक्त आपल्याला साइन थिटाचा काय करायचा होता, तर वर्ग करायचा होता. अशाच पद्धतीने आपण कॉस वर्ग थिटाची सुद्धा किंमत काढू शकतो. कॉस वर्ग थिटा बरोबर, आता कॉस थिटाची किंमत काय आहे बघा, कॉस थिटा जो आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रश्नातच दिलेला आहे, तो आहे 24/25 आहे. सो कॉस वर्ग थिटाचा येणार आहे 24/25 कंसाचा वर्ग. आता 24चा वर्ग हा किती असतो बघा, तर 24चा जो वर्ग असतो तो असतो 576 असतो ना, 576 असतो, आणि 25चा वर्ग हा 625 असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा आपल्याला कॉस वर्ग थिटाची सुद्धा किंमत मिळालेली आहे. म्हणजे आपण साइन थिटा, टॅन थिटा आणि साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा या सगळ्यांच्या किमती आपण काढलेल्या आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आकृतीवरून आपण अशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. आता याच्यातच राहिलेला शेवटचा प्रश्न 5वा काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. आता 5वा प्रश्न बघा, त्यांनी आपल्याला काय विचारला आहे, गाळलेल्या जागा भरा. आता हा सोपा प्रश्न आहे. त्याच्यातला पहिला आहे बघा, साइन 20 डिग्री किंवा साइन 20 अंश बरोबर कॉस डॅश अंश. मग आता आपल्याला याच्यावरती फॉर्म्युला आपण कोणता वापरू शकतो, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, तो कोणता आहे, तर साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा. हा काय आहे फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती किमती भरायच्या आहेत. आता या ठिकाणी थिटा किती आहे बघा, तर तो 20 आहे. म्हणजेच आपण आता हे जो कॉसचा जो फॉर्म्युला तो कसं लिहिणार आहे, तर कॉस 90 मायनस थिटा म्हणजे किती आहे बघा, तर ते 20 आहे. त्याच्यामुळे इथं आपण 20 लिहिणार आहोत. या ठिकाणी साइन 20 लिहायला विसरायचं नाही. म्हणजेच साइन 20 डिग्री किती आला बघा आपला, कॉस 90 मायनस 20 90 वजा 20 किती होतात बघा, तर 70 होतात. म्हणजेच कॉस 70 म्हणजे साइन 20 डिग्री किंवा साइन 20 डिग्री किती असतो, तर तो कॉस 70 डिग्री असतो. ठीक आहे. हा फक्त एक फॉर्म्युला लक्षात राहिला की अशा पद्धतीचे उदाहरणे आपल्याला पटकन समजतात. आता पुढचं आहे बघा, टॅन 30 अंश गुणिले टॅन किती अंश. ठीक आहे. याच्यावरून सुद्धा आपल्याला आता एक सूत्र माहीत आहे. तर बघा, टॅन थिटा गुणिले टॅन 90 मायनस थिटा.
बरोबर किती असते तर ते 1 असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिले बघा त्यांनी tan 30 अंश दिलेला आहे. मग थिटाच्या ऐवजी आपण 30 अंश वापरूया. म्हणजेच इथं आपण काय लिहिणार आहोत बघा, तर tan 30 अंश गुणिले tan 90 वजा 30 बरोबर 1. म्हणजेच नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल बघा, तर tan 30 अंश गुणिले आता 90 मधून 30 गेले किती राहिले तर ते tan 60 राहिले. म्हणजे 60 अंश बरोबर 1. म्हणजे ज्या ठिकाणी इथे किंमत दिसते ती किती असणार आहे बघा, तर ती 60 असणार आहे. म्हणजेच tan 60 अंश असणार आहे. आणि या ठिकाणी हा किती असणार आहे बघा, तर cos 70 अंश असणार आहे. ठीक आहे. आता तिसरं आपण बघूया, cos 40 अंश बरोबर sin किती अंश. आता कॉसचा जर फॉर्म्युला जर आपण बघितला तर तो कोणता असतो बघा, cos थिटा बरोबर sin 90 मायनस थिटा. हे काय झालं, साईनचा फॉर्म्युला म्हणजेच कॉसचा फॉर्म्युला असतो. आता कॉस त्यांनी 40 दिलेला आहे. मग याच्यामध्ये आपण इथे लिहू शकतो cos 40 अंश बरोबर तर sin 90 वजा थिटा किती आहे बघा, तर तो आहे 40 अंश आहे ना. म्हणजेच cos 40 अंश बरोबर sin 90 मधून 40 गेले किती राहतात बघा, तर ते 50 असतात. म्हणजे sin 50 अंश. म्हणजे या ठिकाणी किती, तर 50 अंश येणार आहे. जर cos 40 अंश असेल तर sin हा किती असतो, तर तो 50 अंश असतो. ठीक आहे. सो बघा अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे सोडवायचा होता. याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण संकीर्ण प्रश्न संग्रह 8 आहे तो पूर्णपणे सोडवलेला आहे स्पष्टीकरणासह. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.